कथा जर कावळा मोर झाला तर. एका जंगलात कालू नावाचा एक कावळा राहत होता. त्याला स्वतःचा काळा रंग अजिबात आवडत नसे. त्याला वाटायचं की हा काय रंग आहे, काळा कुट्ट, ना कोणी माझ्याकडे बघतं ना कोणी माझं कौतुक करतं. त्याला मोरांचं खूप आकर्षण होतं. त्यांचे रंगीबेरंगी पंख, डौलदार चाल आणि सुंदर नाच पाहून त्याला त्यांचा हेवा वाटायचा. एके दिवशी तो जंगलातून फिरत असताना त्याला मोरांनी गाळून टाकलेली काही रंगीबेरंगी मोरपिसं जमिनीवर पडलेली सापडली. कालूला अत्यानंद झाला. त्याने विचार केला, आता मी ही पिसे लावून मोर होणार. मग मी त्या काळ्या कावळ्यांमध्ये राहणार नाही. मी मोरांच्या राजेशाही कुटुंबात राहायला जाईन. त्याने ती मोरपिसं गोळा केली आणि आपल्या शेपटीला आणि पंखांना चिकटवली. आता तो ना पूर्ण कावळा दिसत होता ना पूर्ण मोर. तो काहीतरी विचित्रच दिसत होता. पण गर्वाने फुगून तो मोरांच्या समूहात गेला. त्याला पाहून मोर हसू लागले. अरे, हा कोण बहुरूपी आलाय? कालू म्हणाला, मी तुमचा भाऊ आहे. बघा माझी पिसे. मोरांनी त्याला ओळखलं की हा तर कावळा आहे. त्यांनी त्याला चोची मारून त्याची ती खोटी पिसे उपटून टाकली आणि त्याला हकलून दिलं. चल जा इथून. दुसऱ्याची पिसं लावून कोणी मोर होत नाही. अपमानित झालेला कालू रडत रडत परत आपल्या कावळ्यांच्या थव्यात आला. त्याला वाटलं, चला आपले मित्र तरी आपल्याला स्वीकारतील. पण कावळ्यांनी हे सगळं पाहिलं होतं. ते म्हणाले, अरे, तू तर आम्हाला सोडून मोर व्हायला गेला होतास ना. तुला आमचा काळा रंग कमीपणाचा वाटत होता ना. मग आता इथे कशाला आलास? जा त्या मोरांकडेच. असं म्हणून कावळ्यांनीही त्याला आपल्यात घेण्यास नकार दिला. आता कालू पूर्णपणे एकटा पडला. मित्रांनो, या गोष्टीचं तात्पर्य काय? आपण जसे आहोत त्यातच समाधान मानावे आणि स्वतःचा स्वीकार करावा. दुसऱ्याची नक्कल केल्याने आपली स्वतःची ओळखही नष्ट होते. बी युअरसेल्फ. अजून अशा छान छान गोष्टींसाठी ऐकत रहा कथा.